नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओचा विषय आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन अँड बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन. सुरुवात करूया एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन पासून. ए डिफरन्शियल इक्वेशन which can be derived from a primitive by direct differentiation without any further mathematical simplification is called exact differential equation. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, तर ज्या क्वांटिटीची डेरिव्हेटिव्ह घेऊन डिफरन्शियल इक्वेशन मिळते ती क्वांटिटी. आता इथे काय सांगितलंय की डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचं सिम्प्लिफिकेशन करायचं नाही. मूळ स्वरूपातलं ते इक्वेशन असतं. कुठलंही इलिमिनेशन ऑफ कॉन्स्टंट किंवा टर्म्स ट्रान्सफॉर्मेशन लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट वगैरे असं काहीही न करता मिळालेलं जे इक्वेशन आहे त्याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं हे जे इक्वेशन आहे एक्स डी वाय प्लस वाय डी एक्स इक्वल टू 0 हे कन्सिडर करा. तर हे इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे कारण ते एक्स इंटू वाय इज इक्वल टू सी या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह मधून मिळालेलं आहे. कसं ते बघा. फंक्शन एक्स इंटू वाय इज इक्वल टू सी असेल तर दोन्ही साईडची डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इथे याच्यामध्ये वापरायला पाहिजे प्रॉडक्ट रूल. सो फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, वाय ची डेरिव्हेटिव्ह डी वाय प्लस सेकंड दॅट इज वाय into derivative of first that is dx is equal to c ची डेरिव्हेटिव्ह 0. यात आणखीन काहीही सिम्प्लिफिकेशन आपण केलेलं नाही आणि हेच इक्वेशन इथे आहे बघा. सो अशा प्रकारे एखाद्या क्वांटिटीचं फंक्शनचं डिरेक्ट डिफरन्शिएशन घेऊन विदाउट एनी सिम्प्लिफिकेशन आपल्याला जे इक्वेशन मिळते त्याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामधली काय आहे तर ही नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन बघा. जर डिफरन्शियल इक्वेशन एम डीएक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये लिहिलं आणि इथल्या ह्या एम नी आणि एन नी ही कंडिशन सॅटिस्फाय केली. काय कंडिशन आहे, डो एम बाय डो वाय म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू वाय आणि डो एन बाय डो एक्स म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स. या दोनही डेरिव्हेटिव्ह जर सेम येत असतील तर ह्या फॉर्म मधले इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असते. आता नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन का म्हटलंय, कारण इथे इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफचा अर्थ काय होतो मित्रांनो, इक्वेशन एक्झॅक्ट असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होते आणि कॉन्व्हर्सली ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर या फॉर्म मधले इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असते. प्रॅक्टिकली प्रॉब्लेम्स सोडवत असताना एखादं इक्वेशन एक्झॅक्ट आहे की नाही हे ठरवायला ही बेसिक डेफिनेशन आपल्याला उपयोगी पडत नाही कारण ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतंय. त्याच्याऐवजी तुम्हाला ही जी नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन आहे ही मात्र उपयोगी पडते. आता इक्वेशन एक्झॅक्ट आहे हे कळाल्यानंतर त्याचं सोल्युशन कसं घ्यायचं. समजा इक्वेशन एम डीएक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे तर मग डीएक्सचा कोइफिशियंट एम आणि डीवायचा कोइफिशियंट एन आयडेंटिफाय करा. कंडिशन सॅटिस्फाय होते याची खात्री करून घ्या आणि मग हा फॉर्म्युला वापरा. फॉर्म्युलाचे दोन पार्ट्स आहेत. हे दोन पार्ट्स आहेत. पहिल्या पार्ट मध्ये काय आहे, इंटिग्रेशन ऑफ एम डीएक्स. एमचं डायरेक्ट इंटिग्रेशन घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण हा जो एम आहे याच्यामध्ये फंक्शन ऑफ वाय पण असू शकतात. एक्सची पण टर्म असू शकते, वायची पण टर्म असू शकते. अशा वेळेला तुम्ही काय करायचं तर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं असल्यामुळं वायच्या टर्म्सना कॉन्स्टंट टर्म्स म्हणून ट्रीट करायचं. सो इंटिग्रेशन ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एक्स ट्रीटिंग वाय कॉन्स्टंट प्लस दुसरी टर्म बघा काय, इंटिग्रेशन ऑफ टर्म्स इन एन. पूर्ण एन नाही घ्यायचा, एन मध्ये अशा टर्म्स घ्यायच्या विच आर फ्री फ्रॉम एक्स, एक्स नसलेल्या टर्म्स आणि त्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं. आणि मग ह्या दोघांची सम कम्पेअर करायची कशाबरोबर, आर्बिट्ररी कॉन्स्टंट. हे फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन आहे त्यामुळे एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट याच्यामध्ये एक्झॅक्टली अलाउड आहे आपल्याला माहिती आहे.
तो इथं अशा प्रकारे इंट्रोड्यूस करायचा. आता कधी कधी काय होतंय, इक्वेशन मध्ये एन मध्ये अशी एकही टर्म असत नाही की ज्याच्यामध्ये एक्स नाही आहे. मग अशा वेळेला काय होणार, तर इथं एकही टर्म येणार नाही म्हणजे झिरो येणार. झिरोचे इंटिग्रेशन पण आर्बिट्ररी कॉन्स्टंटच येईल. मग तो कॉन्स्टंट राईट हँड साईडला घेऊन ह्या कॉन्स्टंट मध्ये मर्ज करायचा. सोल्युशन मध्ये फायनली एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट राहायला पाहिजे हे लक्षात घ्या. आता हे एक एक्झाम्पल बघा. या एक्झाम्पल मध्ये dx चा कोएफिशियंट m काय आहे, e⁻² इंटू कॉस एक्स. dy चा कोएफिशियंट n काय आहे, e⁻y इंटू साइन एक्स. आता m ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायची आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉस एक्स राहिला कॉन्स्टंट. आता ह्या ब्रॅकेटमध्ये e⁻y ची डेरिव्हेटिव्ह e⁻y आणि 1 ची 0. सो सगळं मिळून हे काय मिळतं, e⁻y इंटू कॉस एक्स मिळतं. तसंच मग n ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायची आहे. मग टर्म इन y कॉन्स्टंट येणार, उरलं साइन एक्स. साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि हे दोन्ही सेम मिळतात म्हणजे हे इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता याचं सोल्युशन कसं घ्यायचं, तर बघा इथं फॉर्म्युला काय सांगतो, इंटिग्रेशन ऑफ m dx e⁻y+1 इंटू कॉस एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म इन n, याच्यामधली अशी टर्म फ्री फ्रॉम x, x नसलेली. मग x नसलेली टर्म म्हणून e⁻y घेणार का, तर नाही मित्रांनो. टर्म्स वेगवेगळ्या आहेत. असं मग कधी म्हणतो, प्लसनी किंवा मायनसनी सेपरेट केलेले असतील तर. सो इथे या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ऑन द होल ही सिंगल टर्म आहे आणि ह्या टर्म मध्ये y असल्यामुळं इथं काहीही येणार नाही म्हणजे 0 येणार आणि इक्वल टू c. मग इंटिग्रेशन या टर्मचं घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे y मधली टर्म येणार कॉन्स्टंट आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन घ्या विथ रिस्पेक्ट टू x. कॉस एक्सचं इंटिग्रेशन असतं साइन एक्स प्लस 0चं इंटिग्रेशन आर्बिट्ररी कॉन्स्टंटचे c1 इक्वल टू c. आता c1 राईट हँड साइडला ट्रान्सफर करा म्हणजे तुम्हाला मिळेल e⁻y+1 इंटू साइन एक्स इज इक्वल टू c. हा c1 राईट हँड साइडला घेऊन या c मध्येच मर्ज केलेला आहे. सो हे आहे ह्या दिलेल्या एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन. थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्ही हे ओरली सुद्धा सोल्युशन लिहू शकता. एवढं सगळं लिहून करायची काय गरज नाही ना. हे बघा ओरली तुम्ही काय करणार, इथं हे ऍज इट इज ठेवणार, कॉस इंटिग्रेशन साइन. मग याच्यात फ्री फ्रॉम एक्स काय आहे का, नाही आहे. मग झालं, एवढं झालं. हे याचं इंटिग्रेशन काय आलं, e⁻y+1 इंटू साइन एक्स इक्वल टू आर्बिट्ररी कॉन्स्टंट. सो थोडी प्रॅक्टिस केली तर ओरली सुद्धा हे सोल्युशन पॉसिबल आहे. एक्झाम मध्ये जर ह्या टाइपचे एक्झाम्पल आलं तर खूप सोपे एक्झाम्पल्स येतात. जसं आता सांगितलं तसं dx च्या कोएफिशियंटचं डायरेक्ट इंटिग्रेशन, dy च्या कोएफिशियंट मधल्या फक्त y असलेल्या टर्मचं इंटिग्रेशन, असं लक्षात ठेवा. x नसलेल्या किंवा फक्त y असलेल्या टर्मचं इंटिग्रेशन आणि इक्वल टू आर्बिट्ररी कॉन्स्टंट असं लक्षात ठेवायचं. सो दिस इज ऑल अबाउट एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता ह्या टाइपचे एक्झाम मध्ये पडलेले एमसीक्यूज आपण बघूया. पहिला एमसीक्यू आहे बघा, इतक्या प्रचंड वेळेला एक्झाम मध्ये विचारलेला आहे. खरं सांगायचं तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा जो काही विचारलेला क्वेश्चन आहे तो हाच आहे एकटा सगळ्या एक्झाम्स मध्ये जवळजवळ. आणि क्वेश्चन काय आहे, द इक्वेशन m dx plus n dy equal to 0 is said to be exact if a dou m by dou x is equal to dou n by dou y, b dou m by dou y is equal to dou n by dou x, c dou 2m by dou x square is equal to dou 2n by dou y square, d dou 2m by dou x dou y is equal to dou 2n by dou y dou x. आणि क्लिअरली ही विचारलेली आहे, ही नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन आहे मित्रांनो. सो याचा आन्सर आहे ऑप्शन बी. सो मे 2004, नोव्हेंबर 2004, नोव्हेंबर 2005, नोव्हेंबर 2006, नोव्हेंबर 2007, मे 2008, मे 2009, नोव्हेंबर 2009, मे 2016. आता आदले मधले थोडे क्वेश्चन पेपर्स माझ्याकडे नाही आहेत पण तुम्ही बघू शकताय खूप प्रचंड वेळेला हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेला आहे. किती सोपा क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट,
if dou m by dou y is equal to dou n by dou x, then the differential equation m dx plus n dy equal to 0 is. आपण नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन मध्ये बघितलेला हा कॉन्व्हर्स पार्ट आहे त्याचा, की ह्या डेरिव्हेटिव्ह जर सेम असतील तर हे इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असते. हिंस आन्सर इज ऑप्शन सी. नेक्स्ट एमसीक्यू इज द सोल्युशन ऑफ exact differential equation m dx plus n dy equal to 0 is integration of m dx plus integration of q dy equal to c, where q is equal to option A n, option B n upon x, option C terms in n free from x, option D terms in n free from y. आणि आपण मगाशी बघितले सोल्युशनच्या पार्ट मध्ये की इथं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय कोणाचं घेतलेलं असतं, टर्म्स इन एन फ्री फ्रॉम एक्स. हेन्स आन्सर इज ऑप्शन सी. नेक्स्ट एमसीक्यू इज फ्रॉम मे 2008. द सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस ए वाय इंटू डी एक्स प्लस वाय स्क्वेअर मायनस ए एक्स इंटू डी वाय इक्वल टू 0 इज. इथे हे इक्वेशन एक्झॅक्ट आहे हे क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे, त्यामुळे ते एक्झॅक्ट आहे हे व्हेरीफाय करायची काय गरज नाही. डायरेक्ट फॉर्म्युला वापरून तुम्ही सोल्युशन घेऊ शकता. आता हे सोल्युशन कसं येणार, तर dx चा जो कोइफिशियंट आहे याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. त्यामुळं एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार आहे एक्स क्यूब बाय 3. मग हे मायनस आता ए इंटू वायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे, पण मग वाय ची टर्म कॉन्स्टंट टर्म म्हणून ट्रीट करायची आहे. सो ए इंटू वाय पूर्ण कॉन्स्टंट येईल, उरणार आहे 1 आणि 1 चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार आहे एक्स प्लस आता डीवायचा कोइफिशियंट जो आहे तो झाला एन. मग एन मधल्या कुठल्या टर्म्स घ्यायच्यात, फ्री फ्रॉम एक्स, एक्स नसलेल्या टर्म्स. मग एक्स नसलेली टर्म ही एकच आहे वाय स्क्वेअर, त्याचे इंटिग्रेशन काय येणार आहे वाय क्यूब बाय 3 झालं अँड दॅट इज इक्वल टू सी. इथं आपण ए इंटू एक्स काय घेतला नाही, कारण टर्म्स इन एन फ्री फ्रॉम एक्स घ्यायच्या असतात, एन मधल्या एक्स नसलेल्या टर्म्स. आणि इथं 2 टर्म्स आहेत, त्यापैकी ही एकच टर्म आहे ज्याच्यामध्ये एक्स नाही आहे. सो वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय घेतलं तर ते वाय क्यूब अपॉन 3 आले. आता दोन्ही साइड्सना 3 न मल्टिप्लाय करा आणि थोडं सिम्प्लिफाय करा. सो हे एक्स क्यूब मायनस हे 3a एक्स आधी लिहितो आणि वाय नंतर, सो 3a एक्स वाय प्लस वाय क्यूब इक्वल टू 3c आपल्याला मिळालंय. पण हे 3c जे आहे ते आपण फक्त c म्हणून सुद्धा लिहू शकतो, कॉन्स्टंट आर्बिट्ररी कॉन्स्टंट मध्ये मर्ज होतो आणि या फॉर्म मध्ये सोल्युशन मिळते. आता हे कुठल्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. इट इज इन ऑप्शन ए, दॅट इज द आन्सर. पुढचा एमसीक्यू आहे नोव्हेंबर 2010 मधलं एक्झाम्पल. द सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन 4x plus 3y plus 1 into dx plus 3x plus 2y plus 1 into dy equal to 0 is. पुन्हा एकदा हे इक्वेशन एक्झॅक्ट आहे हे क्वेश्चन मध्ये दिसतंय आपल्याला. मित्रांनो हा क्वेश्चन एक्झाम मध्ये ऍक्च्युअली डिस्क्रिप्टिव्ह मध्ये विचारलाय, त्याचं कन्व्हर्जन मी एमसीक्यू मध्ये केलेलं आहे. ओके बघा, सोल्युशनची मेथड काय आहे, हा डीएक्स चा कोइफिशियंट एम आहे, एम हा कोइफिशियंट आहे एन. सो एम चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. सो 4 कॉन्स्टंट, एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस 3y पूर्ण कॉन्स्टंट, उरणार आहे 1 त्याचं इंटिग्रेशन एक्स प्लस पुढे 1 त्याचं इंटिग्रेशन एक्स प्लस आता हे एम चं इंटिग्रेशन घेऊन झालं. आता टर्म्स इन वाय फ्री फ्रॉम एक्स, एक्स नसलेल्या टर्म्स घ्यायच्या आहेत, म्हणजे ही टर्म घ्यायची नाही. ही टर्म आणि ही टर्म ह्या 2 टर्म आपण घेणार कारण त्यांच्यामध्ये एक्स नाहीये आणि त्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वायच घ्यायचं आहे. मग इथं 2 कॉन्स्टंट, वायचं इंटिग्रेशन वाय स्क्वेअर बाय 2 आणि उरतो 1 त्याचं इंटिग्रेशन वाय आणि राईट हँड साइडला आर्बिट्ररी कॉन्स्टंट सी. आता ह्या 2 ने इथं 4 ला डिवाइड केलं तर 2x स्क्वेअर हे 3xy प्लस एक्स, 2 झाला कॅन्सल, सो हे वाय स्क्वेअर प्लस वाय इक्वल टू सी. हे सोल्युशन या ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय, तर इट इज इन ऑप्शन बी. हेन्स बी इज द आन्सर.
पुढचा MCQ. The solution of exact differential equation x plus 2y minus 2 into dx plus 2x minus y plus 3 into dy equal to 0 is option A, x square plus 4xy minus 2y equal to c. Option B, x square plus 4xy minus y square equal to c. Option C, x square plus 4xy minus 4x minus y square plus 6y equal to c. And option D, none of these. So पुन्हा एकदा हे एक्झॅक्ट आहे त्यामुळे डायरेक्ट सोल्युशन घ्यायचं. याच्यामध्ये dx चा कोएफिशियंट हा m आहे, dy चा कोएफिशियंट हा n आहे. सो पहिल्या पार्ट मध्ये m चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x ट्रीटिंग y कॉन्स्टंट, x चे इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 प्लस 2y कॉन्स्टंट उरणार 1, त्याचे इंटिग्रेशन x, 2 कॉन्स्टंट उरले 1, त्याचे इंटिग्रेशन x. हे झालं m च्या इंटिग्रेशनचा पार्ट. प्लस टर्म्स इन n फ्री फ्रॉम x, x नसलेल्या टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आता ही x असलेली टर्म आहे, ही येणार नाही, इंटिग्रेशन या दोघांचं घ्यायचं. सो मायनस y आहे, मग मायनस y चं इंटिग्रेशन येणार आहे y स्क्वेअर बाय 2 प्लस 3 कॉन्स्टंट इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचं आहे. सो 3 कॉन्स्टंट आहे, उरलं 1, त्याचं इंटिग्रेशन आलं y इक्वल टू 0. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये इथे इक्वल टू आर्बिट्ररी कॉन्स्टंट c येणार आहे. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे, त्यानं दोन्ही साइड्सला मल्टिप्लाय करा, म्हणजे हे एक्स स्क्वेअर प्लस 2 2 जार 4xy मायनस 2 2 जार 4x, इथला 2 कॅन्सल आणि 3 2 जार 6y इक्वल टू 2c. आता 2c च्या जागी तुम्ही फक्त c लिहू शकता, लक्षात आलंय तुमच्या. बघा मग आता कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4xy मायनस 4x मायनस y स्क्वेअर प्लस 6y इक्वल टू c. हेन्स आन्सर इज ऑप्शन सी. मित्रांनो, हा जो आपला व्हिडिओ आहे याच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, ज्या लिंकला फॉलो करून तुम्ही आजच्या व्हिडिओवर आधारित असलेली एक टेस्ट सॉल्व्ह करू शकता. सो सगळ्यांनी जरूर ती टेस्ट अटेम्प्ट करा, ज्याच्याद्वारे तुम्हाला तुमचं नॉलेज टेस्ट करता येईल. हा जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या काळात मी जे आणखीन व्हिडिओज ह्या टाईपचे बनवणार आहे ते तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमचं नॉलेज अपडेट करता येईल. काही फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन्स जे आहेत, जे आपल्या कुठल्याही स्टँडर्ड फॉर्म मध्ये असत नाहीत, पण एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0च्या फॉर्म मध्ये लिहिता येतात. तर अशा डिफरन्शियल इक्वेशन्सना जर एखाद्या फंक्शननी मल्टिप्लाय केलं तर त्याचं कन्व्हर्जन एक्झॅक्ट मध्ये करता येऊ शकतं. मग अशा इक्वेशनला ज्या फंक्शननी मल्टिप्लाय करून इक्वेशनचं कन्व्हर्जन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये होणार आहे, अशा फॅक्टरला, अशा फंक्शनला इंटिग्रेटिंग फॅक्टर असं म्हणायचं. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर हे असं फंक्शन आहे ज्यानं दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर इट विल बिकम एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता हे फाइंड करायच्यासाठी काहीही जनरल रूल नाही आहे, जनरल मेथड काही नाही. काही थोडेफार रूल्स आहेत, पण ते खूप पर्टिक्युलर आहेत, काही ठराविक परिस्थितीमध्येच ते वापरता येतात. समजलं? सो देर आर इन्फायनेटली मेनी पॉसिबिलिटीज टू फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो हे प्युअरली इन्स्पेक्शन वरून आणि आपलं जे सब्जेक्टचं नॉलेज आहे त्याच्यावर अवलंबून असलेली गोष्ट आहे. मग याच्यासाठी काही डिफरन्शियल्स जे आहेत ते आपल्याला पाठ करावे लागतील. सो काही थोडे डिफरन्शियल्स इथे मी तुम्हाला लिस्टमध्ये दाखवलेले आहेत. अशी खूप सारे डिफरन्शियल्स आहेत, मी काही थोडेच उदाहरणार्थ इथे घेतलेले आहेत. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय, इथे जर प्रॉडक्ट रूल अप्लाय केला तर फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह फर्स्ट असे टोटल डिफरन्शियल इथे लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. किंवा मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन वाय, इथं क्वोशंट रूल अप्लाय करा. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर, हा क्वोशंट रूल अप्लाय करून याचे डिफरन्शियल इथे घेतलेलं आहे. तसंच हे आहे, वाय अपॉन एक्स चे डिफरन्शियल आहे आणि हे एक्स प्लस वाय चे डिफरन्शियल आहे. असं मग वाय स्क्वेअर अपॉन एक्स, एक्स स्क्वेअर अपॉन वाय, एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर, असे ढीगभर डिफरन्शियल्स आपल्याला तयार करता येतील, लक्षात घ्या. याला काही एंड नाही आहे ह्या लिस्टला. ओके, तर काही थोडे आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने जे महत्वाचे आहेत तेवढे या लिस्टमध्ये मी लिहिलेले आहेत.
इंटिग्रेटिंग फॅक्टर्स हे मोस्टली इन्स्पेक्शननी फाइंड करायचे असतात, पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर युजिंग सर्टन रूल्स डिसाइड करू शकतो. जसं एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये इक्वेशन जर होमोजिनियस असेल, होमोजिनियस म्हणजे काय, तर इथं एम आणि एन हे होमोजिनियस फंक्शन्स असायला पाहिजेत. असं जर झालं आणि एम इंटू एक्स प्लस एन इंटू वाय म्हणजे इथल्या एमला एक्सनी मल्टिप्लाय करून आणि एनला वायनी मल्टिप्लाय करून त्याची सम घ्या, ही सम जर 0 नसेल तर मग इंटिग्रेटिंग फॅक्टर याचा रेसिप्रोकल असतो. इट इज 1/mx प्लस एन वाय. दुसरा रूल आहे, इफ एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 इज सच दॅट एम इज इक्वल टू वाय इंटू f1 ऑफ एक्स वाय अँड एन इज इक्वल टू एक्स इंटू f2 ऑफ एक्स वाय. याचा अर्थ असा आहे की एम मध्ये एक वाय बाजूला काढल्यानंतर उरणारी टर्म ही फंक्शन ऑफ एक्स इंटू वाय असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, समजा एक्स स्क्वेअर वाय तुमच्याकडे आहे, तर तुम्ही हे एक्स इंटू एक्स वाय लिहू शकता, किंवा तुमच्याकडे आहे एक्स क्यूब वाय स्क्वेअर, तर हे एक्स इंटू एक्स वाय स्क्वेअर लिहू शकता. सो हे एक्स आणि फंक्शन ऑफ एक्स वाय झालं, एक्स आणि फंक्शन ऑफ एक्स वाय. तसंच मग वाय इंटू से वाय स्क्वेअर इंटू एक्स आहे, तर हे वाय इंटू एक्स वाय लिहू शकतोय आपण, म्हणजे वाय इंटू फंक्शन ऑफ एक्स वाय झाले. सो वाय इंटू फंक्शन ऑफ एक्स वाय किंवा एक्स इंटू फंक्शन ऑफ एक्स वायचा अर्थ असा आहे. असं सुद्धा असू शकते की एक्स इंटू साइन एक्स वाय आहे किंवा वाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय आहे. तर इथं एक्स आणि वायच्या सोबत उरलेलं फंक्शन हे इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट ऑफ एक्स अँड वाय एक्सप्रेस करता येत असेल तर 1/mx मायनस एन वाय 1/mx मायनस एन वाय हा इंटिग्रेटिंग फॅक्टर असतो, प्रोव्हाइडेड दिस डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0. mx मायनस एन वाय इज नॉट इक्वल टू 0. तर पहिला रूल आहे एम डी एक्स प्लस एन डी वाय मध्ये एम आणि एन होमोजिनियस असतील तर, आणि दुसरा रूल आहे की एम आणि एन हे या स्पेसिफिक फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येत असतील तर. डिफरन्शियल इक्वेशन एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0च्या फॉर्म मध्ये असताना जर एम आणि एन नी ही कंडिशन सॅटिस्फाय केली, बघा 1/n इंटू ब्रॅकेट डो एम बाय डो वाय मायनस डो एन बाय डो एक्स, this whole quantity is function of x, it means it is function of x only. ह्या सगळ्या क्वांटिटी मध्ये y नाही आहे असं जर असेल तर मग इंटिग्रेटिंग फॅक्टर असतो e रेज टू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x dx. ऑन द अदर हँड, जर समजा 1/m इंटू डो एन बाय डो एक्स मायनस डो एम बाय डो वाय हे ऑन द होल फंक्शन ऑफ y असेल, हे सगळं मिळून फंक्शन ऑफ y असेल, तर इंटिग्रेटिंग फॅक्टर असतो e रेज टू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ y dy. e रेज टू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ y dy. इथं ह्या दोघांच्या क्रमाला महत्व नाही आहे हे लक्षात घ्या. इथं ही टर्म आधी आणि ही टर्म नंतर लिहिली तरी सुद्धा चालेल, इथं सुद्धा ही टर्म आधी आणि ही टर्म नंतर लिहिली तरी चालू शकते. तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, डिनॉमिनेटर मध्ये n असताना फंक्शन ऑफ x असायला पाहिजे, डिनॉमिनेटर मध्ये m असताना फंक्शन ऑफ y असायला पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग इंटिग्रेटिंग फॅक्टर्स रिस्पेक्टिव्हली e रेज टू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x dx आणि e रेज टू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ y dy असतात. हे लक्षात ठेवणं सोपं आहे. राईट हँड साइडला इथे f ऑफ x आहे, फंक्शन ऑफ x ओनली, मग हे इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x आहे, आणि हे फंक्शन ऑफ y ओनली आहे, तर इंटिग्रेशन ऑफ f ऑफ y आहे. ठीक आहे. तर हे 4 स्पेसिफिक रूल्स आहेत ज्याचा यूज करून इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला डिसाइड करता येईल. अदरवाईज आपला एक्सपिरियन्स, प्रॉब्लेम सोडवण्याचा, आपलं नॉलेज याचा यूज करून इन्स्पेक्शननीच इंटिग्रेटिंग फॅक्टर ठरवावा लागतो. एक्झाम मध्ये ह्या टॉपिकचे जे एमसीक्यू विचारलेले आहेत ते मोस्टली स्पेशल रूल्सचेच आहेत. ओके. सो पहिला एमसीक्यू मे 2008, मे 2009, नोव्हेंबर 2017च्या एक्झाम मध्ये विचारलेला असा आहे, इफ 1/n into bracket dou m by dou y minus dou n by dou x is a function of x only, say f of x, then integrating factor is equal to
ऑप्शन ए ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ वाय डी वाय, ऑप्शन बी ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स, ऑप्शन सी ई रेस टू एक्स आणि ऑप्शन डी इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स. मगाशी डिस्कस करताना बघितलं की या फंक्शन ऑफ एक्स वरून लक्षात ठेवायचं इंटिग्रेटिंग फॅक्टर याचं काय आहे ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स. हेन्स आन्सर इज ऑप्शन बी. पुढचा बघा स्पेशल केस ही किती वेळेला एक्झाम मध्ये विचारलेली आहे. मे 2012, नोव्हेंबर 2015, नोव्हेंबर 2016, नोव्हेंबर 2017, मे 2016, मे 2018. खूप वेळेला हा रूल विचारलेला आहे एक्झाम मध्ये. इफ डो एम बाय डो एक्स मायनस डो एम बाय डो वाय अपॉन कॅपिटल एम. आता इथे हे जे 1 अपॉन एन असं लिहिलेलं आहे त्याच्याऐवजी मी डिव्हिजन केलेली आहे. डिव्हिजन इज इन्व्हर्स मल्टिप्लिकेशन केलं तर हे एम इथं 1 अपॉन एम म्हणून पण लिहिता आलं असतं. So if this quantity is a function of y only, say f of y, then integrating factor is equal to. तर इथे फंक्शन ऑफ y आहे तर इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येणार आहे e raised to integration of f of y dy. So that is the answer. पुढचा MCQ आहे मे 2010, मे 2017 हे एक्झाम्स मधला. If the equation m dx plus n dy equal to 0 is homogeneous equation, then integrating factor is equal to e raised to integration of f of x dx 1 upon mx plus ny provided mx plus ny is not equal to 0, e raised to integration of f of y dy 1 upon mx minus ny provided mx minus ny not equal to 0. So of course हे homogeneous function आहे आणि त्याच्यामुळं याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे 1 upon mx plus ny. That is option B. Next MCQ is from May 2011 and May 2004 exam. In the equation m dx plus n dy equal to 0, m is y into function of xy and n is x into function of xy, then integrating factor is equal to. So हा पुन्हा एकदा एक स्पेशल केस आहे ही आणि आपण बघितलंय की ज्या वेळेला m आणि n ह्या फॉर्म मध्ये असतात त्यावेळेला याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर असतो 1 upon mx minus ny provided this mx minus ny is not equal to 0. Next example is from May 2016. Solution of differential equation y dx minus x dy upon y square equal to 0 is. तर आता इथे तुम्ही बघा जे इन्स्पेक्शनने इंटिग्रेटिंग फॅक्टर्स ठरवायचे असतात ऑब्झर्वेशन करून तिथं मग आपल्याला हे जे आहे हे टोटल डिफरन्शियल कोणाचं आहे हे ओळखता आलं पाहिजे. जसं इथं डिनॉमिनेटर मध्ये वाय स्क्वेअर दिसतोय आणि इथं मिडल साइड निगेटिव्ह आहे बघा. ह्या दोन गोष्टींच्यावरून हे आपण गेस करायला पाहिजे की क्वोशिएंट रूल वापरून ही डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. मग डिनॉमिनेटर मध्ये वाय आहे तर मग न्यूमरेटर मध्ये एक्स जर घेतलं आणि डिनॉमिनेटर मध्ये वाय जर घेतलं तर ह्या डी एक्स अपॉन वाय ची टोटल डेरिव्हेटिव्ह काय येईल तर डिनॉमिनेटर into derivative of numerator minus numerator into derivative of denominator upon denominator square. मग हेच दिसतंय इथं. मग ही व्हॅल्यू इक्वल टू 0 आहे याचा अर्थ ही डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 आहे. मग या दोन्ही साईडचं जर इंटिग्रेशन घेतलं तर लेफ्ट हँड साईडला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होऊन x अपॉन y उरेल. राईट हँड साईडला 0चं इंटिग्रेशन आर्बिट्ररी कॉन्स्टंट. हेन्स सोल्युशन इज x upon y is equal to c. That is option C. इथे जे दोन MCQ आहेत ते आपण इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या मेथडनी आपण सॉल्व्ह करणार आहे. पण व्हेरिएबल सेपरेबल मेथडनी सुद्धा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं x सोबत dy आहे y सोबत dx आहे मध्ये प्लस साइन आहे. सो ही टोटल डेरिव्हेटिव्ह आहे x इंटू y ची. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट केलं की ही लेफ्ट हँड साइड आपल्याला मिळते. आणि मग 0 इक्वेट केले दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घेतलं तर लेफ्ट हँड साइडला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होऊन xy मिळेल. राईट हँड साइडला 0चं इंटिग्रेशन आर्बिट्ररी कॉन्स्टंट. हे आन्सर इज ऑप्शन बी. याच्या ऐवजी दोन्ही साईड्सला x इंटू y ने डिवाइड केलं तरी dy अपॉन y प्लस dx अपॉन x इज इक्वल टू 0 मिळतंय. मग याचं इंटिग्रेशन घेतलं व्हेरिएबल सेपरेट झाले याचं इंटिग्रेशन घेतलं की लॉग ऑफ y प्लस लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू इथं आर्बिट्ररी कॉन्स्टंट लॉग ऑफ सी च्या फॉर्म मध्ये घ्या. मग लॉग एम प्लस लॉग एन इज लॉग ऑफ एम इंटू एन म्हणजे लॉग ऑफ एक्स वाय इक्वल टू लॉग सी लिहिता येईल.
दोन्ही बाजूचा अँटीलॉग घेतला तर एक्स वाय इज इक्वल टू सी मिळते. सो असं इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या मेथडनी किंवा व्हेरिएबल सेपरेबल मेथडनी दोनही मेथड्सनी हे सोल्युशन आपल्याला इथं मिळू शकतं. पुढचं आहे, इथं सुद्धा तुम्ही काय करू शकताय, आता डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर आहे आणि न्यूमरेटर मध्ये मायनस आहे, म्हणजे इथं कोशंट रूल वापरलेला आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये एक्स असलेली टर्म पाहिजे. मग यात ऑप्शन मध्ये बघितलं तर वाय अपॉन एक्स आहे इथं आपल्याकडं, खात्री करून घेऊया. वाय अपॉन एक्स ची टोटल डेरिव्हेटिव्ह घेतली तर काय येईल, तर डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर, आणि हे इथं दिसतंय विच इज इक्वल टू 0. सो लेफ्ट हँड साइडचे इंटिग्रेशन वाय अपॉन एक्स, राईट हँड साइडचे इंटिग्रेशन सी. हेच आन्सर इज ऑप्शन डी. याच्या ऐवजी हा एक्स स्क्वेअर राईट हँड साइडला घेतला तर एक्स डीवाय मायनस वाय डीएक्स मिळतंय, आणि मग हीच मगाशीची जी व्हेरिएबल सेपरेबलची मेथड आहे ती वापरून दोन्ही साईडना एक्स वाय ने डिवाइड करून वगैरे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतो. पण इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या मेथडने आन्सर थोडंसं लवकर मिळतंय, हे तुमच्या लक्षात आलं असेल.